विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध तर पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध. महाविकास आघाडीवर नामुष्की, उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित. जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना. परभणी, हिंगोलीसाठी आता तिरंगी लढत होणार. सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत. भंडारा, गोंदियामध्ये तिहेरी सामना. सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शरद पवार गट असा सामना होणार. विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीने बंडखोरी शमवली. नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम. नाशिकमध्ये दराडेंनी केलेल्या मंदरणीनंतरही गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवर ठाम. तुम्हीच आम्हाला संधी द्या, गोकुळ गीतेंनीच दराडेंना विनंती केली. तर तुमच्या घरात एक आमदार, पुन्हा दुसऱ्या आमदाराची काय गरज? गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडे यांना टोला. दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेचा तिढा कायम. आज गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंतांची एकत्र बैठक. उर्वरित अर्जांवरती चर्चा होणार अशी सूत्रांची माहिती. जळगावमध्ये शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळे यांची माघार नाही. लढेंगे और जितेंगे रेश्मा काळेंची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया. तर रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत होणार. शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर हा आमच्यावरती अन्याय. गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरून नाराजी व्यक्त. 5 जागा सिटिंग असताना देखील आम्ही 4 जागांवर समाधानी झालो. बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी हे चुकीचं, अशी दिली प्रतिक्रिया. कोकणचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा अर्ज मागे. मंत्री नितेश राणे यांच्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात. कोकणातल्या माघारीनंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. तर छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांचीही ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. शंका होती म्हणून संभाजीनगरमध्ये पर्यायी उमेदवार दिला होता. संभाजीनगरातून देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. भाजपसह मित्रपक्ष प्रचंड सत्ता आणि संपत्तीचा वापर करतायत, अंबादास दानवे यांचा हा आरोप. पालकमंत्रीपदाच्या चर्चेवरून दळवे आणि गोगावलेंमधील शाब्दिक युद्ध सुरू. काही लोकांचा व्यक्तिस्वार्थ स्पष्टपणे दिसत होता. विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यांवर बोलत असताना दळवींचा गोगावलेंवरती अप्रत्यक्ष निशाणा. वस्तुस्थिती समोर ठेवून बोलावं, गोगावलेंचं हे प्रत्युत्तर. स्वार्थासाठी इमान गहाण टाकणं शोभनीय नाही, राजकीय प्रगल्भता हवी. महेंद्र दळवे यांचा गोगावलेंवरती निशाणा. तर राजकारणात सगळंच मनासारखं होत नाही, वस्तुस्थिती स्वीकारून पुढे चालणं गरजेचं, गोगावलेंचा हा टोला. निवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी 150 कोटी खर्च करण्यात आले. उमेदवारी मागे घेण्यासाठी घोडेबाजार झाला, संजय राऊतांचा आरोप. मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार. तर काकड्यांसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने 60 कोटी रुपये खर्च केले. पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने निष्ठावंतांना डावललं. पुणे विधान परिषदेच्या महायुतीमधील उमेदवारीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगर विधान परिषदेमध्ये प्राजक्त तनपुरे बिनविरोध. आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीनंतर दत्तात्रय पानसरे यांची माघार. पालकमंत्री विखे पाटील, संग्राम जगताप, तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित. राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडे यांचं जय पवारांवरती 10 कोटींचं कर्ज. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर. जय पवारांना 10 कोटी कर्ज म्हणून दिले नाही, जमिनीच्या व्यवहारातून पैसे दिले, विक्रम काकडे यांची ही माहिती. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंध यांची पुण्यातून माघार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन प्रदीप कंध यांनी अर्ज मागे घेतला. सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांना फोन. तर फोनवरून अर्ज मागे घेण्याची केली विनंती. शरद पवार यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला. भंडारा, गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये तिहेरी लढत. नागपूर विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिनेश ढोले यांनी अर्ज माघारी घेतला. नागपूरसाठी आता काँग्रेसकडून अतुल लोंढे अधिकृत उमेदवार असतील. नागपूरमध्ये पोद्दार विरुद्ध अतुल लोंढे यांच्यामध्ये सामना. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध. एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा अर्ज मागे. ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. चंद्रपूरमध्ये सुप्रिया सुळे यांचे व्याही. भाजप उमेदवार अरुण लखानी हे बिनविरोध. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार. बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष साजरा.
सांगली सातारा विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या तानाजी पाटलांचं बंड शमलं. शंभूराज देसाईंसोबतच्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे. अर्ज बाद झाला. त्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बिजोरिया पितापुत्राचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिजोरिया पितापुत्रावरती गुन्हा दाखल. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता. राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार, तटकरेंसोबत एक तास चर्चा झाली, अशीही सूत्रांची माहिती. केवळ दर्शक बनू नका, संघात या. राष्ट्र आणि जगाच्या हितासाठी सक्रिय व्हावं लागेल. मोहन भागवत यांचं वक्तव्य. युद्धाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मोहन भागवत यांची ही प्रतिक्रिया. 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसने थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि त्यामुळे डीएमकेची जाहीर नाराजी. अमरावतीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का. जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचा राजीनामा. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश. सूत्रांची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं अल्पशा आजाराने निधन. धीरानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थोपटेंनी अखेरचा श्वास घेतला. भोर मतदारसंघातून अनेक वर्ष थोपटेंकडून काँग्रेसचं नेतृत्व. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार अधिकाऱ्यांच्या विभागानुसार समित्या देखील स्थापन. बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेण्यात येणार. तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्याची तपासणी देखील होणार. तर निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी 6 जुलैला प्रसिद्ध केली जाईल. पुण्यासह राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000 किलो अन्नपदार्थ जप्त. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवरती गुन्हा दाखल. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ. हीच भेसळ हद्दपार करणार अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंची डेअरी उद्योगाच्या शिष्टमंडळाला ही ग्वाही. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानमधून घेतलं ताब्यात. तर पुणे पोलिसांची ही कारवाई. नाव आणि वेशभूषा बदलून राहत होता राजस्थानमध्ये. घायवळला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी. विलेपार्ले विमानतळ परिसरामध्ये शिवसेना पुरस्कृत एअरस्पोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे वर्किंग प्रेसिडेंट सरवर मोहम्मद यांच्या वाहनावरती हल्ला. हल्ल्याचं कारण कळलेलं नाही. तर विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मध्य रेल्वेच्या आडगाव या स्थानकावरती नवीन इंटरलॉकिंग आणि जुने पॅनल काढण्याचं काम. उद्या दुपारी 2 ते रविवारी सकाळी 3 पर्यंत कसारा ते आसनगाव दरम्यान तब्बल 14 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. सर्व कसारा लोकल आसनगाव या ठिकाणी अर्ध्यावरच थांबणार. रांजणगावमध्ये अहिल्यानगर पुणे एसटीमधून अचानक धूर निघाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धावत्या बसमधून उड्या मारल्या. चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी या ठिकाणी टळली. पेट्रोल डिझेलसोबत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा चहाप्रेमींना फटका. धुळ्यात अनेक हॉटेल चालकांनी हाफ चहाचा दर 10 रुपयांवरून 12 रुपये केला. वाढता खर्च पाहता सिलेंडरचे दर कमी करण्याची मागणी. उल्हास नदीतल्या पाणी पातळीमध्ये घट झाली. त्यामुळे मोहने जल उपसा केंद्रातील पंपिंग बंद. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील अनेक भागांचा पाणीपुरवठा काल दुपारपासून ठप्प. नागरिक हवालदिल. अद्याप मान्सून दाखल न झाल्यानं शहरावर भीषण पाणी संकट. पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पौरा धरणामध्ये 24.7% इतकाच पाणीसाठा शिल्लक. धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन पाणी पातळी कमी. वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. कासारसाई धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये फक्त 27.15% पाणीसाठा शिल्लक. कासारसाई पाटबंधारे खात्याकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी कासारसाई धरण प्रशासनाकडून दक्षता. अकोला महानगरपालिकेसमोर महिलेसह पतीला मारहाण. कपडे विक्रेत्यामध्ये विरोधात तक्रार दिली आणि कपड्यांचा भाव करत असताना झालेल्या वादातून एका कापड विक्रेत्यानं महिलेच्या पतीला पाईपने मारहाण केली असा आरोप. ग्रामपंचायतीच्या कामाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानं तरुणाला मारहाण. हातकणंगलेच्या कासरवाडी फाटा या परिसरातली ही घटना. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यातल्या तीर्थपुरीमध्ये तब्बल 13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त. तर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर होत असल्याचं समोर आलं. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ड्रोनद्वारे औषध पुरवठा केला जाणार. नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि मुंबई आयआयटीच्या
माध्यमातून ड्रोन तयार. धडगाव तालुक्यातील 18 किलोमीटरच्या परिसरात ड्रोनचा वापर होणार. महाराष्ट्रात 6 जून तर मुंबईमध्ये 11 जूनला मान्सून होणार दाखल अशी शक्यता. मान्सून राज्यामध्ये स्थिर होण्यास काहीसा वेळ लागणार, तर राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वेळेस मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. परभणी जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. शहरासह अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे सखल भागामध्ये पाणीही साचलं.